तर पुणे जिल्ह्याच्या नसरापूर गावामध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीने एका 4 वर्षांच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली। या प्रकरणी ग्रामस्थ प्रचंड संतापलेले आहेत, आक्रमक झालेत आणि या ग्रामस्थांनी ठिय्या मांडला। यावेळेला पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली आहे। त्यावेळेला स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी ग्रामस्थांसोबत बातचीत केली। या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे। या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे। सगळ्यांनाच या घटनेमुळे त्या मुलीच्या बद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते। आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ। स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू। स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत। नसरापूर गावामधल्या घटनेच्या नंतर ग्रामस्थांनी आक्रमक अशा प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत, आपण बघूया। एसपी साहेबांनी काल आम्हाला जे शब्द दिलेला आहे की 15 दिवसामध्ये कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करणार आणि उज्ज्वल निकम यांची नियुक्ती ह्या केससाठी करून आरोपीला फाशीची शिक्षा देणार, आणि हे जर पाळला गेला नाही शब्द तर नसरापूरची प्रत्येक महिला ही रस्त्यावरती असेल रस्ता रोकोसाठी। कारण आमच्या महिलांचा, मुलींचा, आमच्या आया बहिणींच्या आबरूचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आम्ही मोर्चासाठी केला होता की तिला न्याय मिळाला पाहिजे आणि लवकरात लवकर आरोपीला फाशी झालीच पाहिजे, त्याशिवाय तिला न्याय मिळणार नाही। आणि हे जगाला दिसलं पाहिजे, सगळ्या महाराष्ट्राला दिसलं पाहिजे की तिला न्याय मिळाला पाहिजे। ज्या गोष्टी परत परत घडणार नाही पाहिजे म्हणून या माणसाला टेचून काढलं पाहिजे, भर चौकात टेचून काढलं पाहिजे। दरम्यान या घटनेवरती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी देखील माहिती दिली आहे, ऐकूया। 1 ते 1.5 तासाचे दरम्यान आम्ही हे आरोपी जे आहे त्याला ताब्यात घेतला, परंतु दुर्दैवाने तेव्हापर्यंत त्याचे अत्याचार होता ते झालेला होता आणि ती हत्या झालेली होती। या प्रकरणामध्ये BNS कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3), पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। पोलिसने ताबडतोब कारवाई केलेली आहे। आता तुम्ही आमचं सहकार्य करा। ते लोकांनी काल ऐकलाय, सहकार्य केलाय, ते शांततेने आहे, ते प्रोटेस्ट करताय, परंतु ते शांततेने आहे आणि पोलिसाच्या सहकार्य करत आहात। आणि आपला जे म्हणणं आहे की नक्की या केस जे आहे ते तातडीने ह्याची चार्जशीट केली गेली पाहिजे, हे आश्वासन आम्ही काल सुद्धा लोकांना दिला होता आणि हे फास्ट ट्रॅक पद्धतीने चालला पाहिजे आणि आरोपीला सक्त जे पनिशमेंट आहे ते भेटली पाहिजे। यासाठी आम्ही प्रयत्नशील आहात, त्याप्रमाणे तपास आमची विशेष टीम करत आहे।